नमस्कार शेतकरी मित्रांनो, सागर ॲग्रो युट्यूब चॅनलवरती आपले सर्व स्वागत करीत आहे. आपण आता 3 लाठी कुट्टी मशीन आहे ही. ह्याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड बटन बसवणार आहे. कारण जेणेकरून तुमचा घास वगैरे काय जरी अडकलं तर ह्या बटना संदर्भात आपण त्याला रिव्हर्स फॉरवर्ड करू शकतो. जसे की तुमची मोठी रिव्हर्स फॉरवर्ड बटन मशीन आहे, स्वराजची असेल किंवा दुसरी कुठली रिव्हर्स फॉरवर्ड मशीन असेल, त्या मोठ्या मशीनपेक्षा हे लहान मशीनला स्वतः तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड बटन बसवू शकता. हे असं श्री कंपनीचं बटन येतं. त्याला असं 4 पोल मध्ये येतं. हे तर तुमची जी मेन वायर येणार आहे हे हे 4 पोल मध्ये बसवू शकता तुम्ही, आणि जी मेन हे 2 येणार आहे हे तर बसवू शकताय. तर आज आपण बघणार आहोत की रिव्हर्स फॉरवर्ड बटन हे आपण कसं जोडायचं बघणार आहोत. तर मला मी शिकवणार आहे की बाबा रिव्हर्स फॉरवर्ड तुम्ही घरच्या घरी कसं बसवू शकता बटन, आणि मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होतं तुम्हाला. त्यासाठी आपण बघणार आहोत की हे रिव्हर्स फॉरवर्ड बटन कसं बसवायचं. तरी आता बघूया आपण. काही पक्कड हे काय आपले अवेलेबल कुठे होऊ शकते, काय अडचण नाही. पक्कड आहे, हे तुमची मोटर आहे, हे 3 HP सिंगल फेज मोटर आहे. ह्याला त्यातून तुमची जी वायर आहे, तुमच्या वरचे जे 2 कंडल्सरची वायर आहे हे आपण बघणार आहोत की आता ह्याच्या संदर्भाने आपण कसं रिव्हर्स फॉरवर्ड बटन बसवणार आहोत ते बघणार आहोत आपण. 1-2 मिनिटं तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड बटन कसं चेंजेस करायचं, कसं रिव्हर्स फॉरवर्ड बटन मशीन होऊन जातं, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला मोठ्या मशीन्सची सुद्धा गरज लागणार नाही. कमीत कमी 10 ते 15 घरापर्यंत हे चालू शकते. घरच्या घरी तुम्ही अवेलेबल करून बटन आणून रिव्हर्स फॉरवर्ड बटन बदलू शकता. बघणार आहोत आपण रिव्हर्स फॉरवर्ड बटन चेंजेस. घास जरी अडकला तरी त्यातून कसा मार्ग निघेल, आपण पर्यायी मार्ग काढलेला आहे. त्यातून हे तुमच्या 2 वायरी काढलेल्या आहेत आपण. हे एक आहे ते तुमच्या वरच्या कंडल्सरची वायर आहे, आणि एक आहे ती खालच्या कंडल्सरची वायर आहे. हे 2 वायरी आपण काढलेल्या आहेत. आणि हा जो बाकीचे वायर आहेत ते आपण अटॅचमेंट ह्याच्यामध्ये हायशा लावून टाकायचे आहेत. हे तुमचं झालं 2 कंडल्सरचं वायरीचं जुगाड. आणि जर राहिलेलं आहे ते एक आपण हे 4 फुटाचं झालं. आणि जे राहिलेलं आहे ती एक वायर आहे ती इथली वरची काढायची आपण. ह्याच्यातली लाल वायर काढलेली आहे. लाल वायर काढून ही एक लाल वायर झाली तुमची काढून, आणि बाकी जे अटॅचमेंट आहे ते हायसं लावून टाकायला ह्याला तुम्ही. अटॅचमेंट झालं ह्याला. घरच्या घरी तुम्ही प्रयोग करू शकता, त्याचा काही विषय नाही. 2 मिनिटात तुमचं बटन रिव्हर्स फॉरवर्ड होऊ शकतं. जरी घास अडकला किंवा अडचण आली, काय कालानं काय होतं की घास अडकायचं प्रमाण जास्त राहतं. अशा पद्धतीने आपण ते लावून टाकलेलं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात यासाठी केलेलं आहे आपण सगळं. हे झालेलं आहे. हे झाल्या तुमची 2 कंडल्सरच्या वायरी, एक वरच्या कंडल्सरची, एक खालच्या कंडल्सरची, आणि ही एक सेपरेट. आणि तुमचे जे मेन येणार आहेत आपण वायरी दोन हे 2 मेन झाल्या. आणि आता हे तुमची 4 वायरी झाल्या. आपण 4 1 mm किंवा 1.5 mm मध्ये वापरू शकता. आता माझ्याकडे ही अवेलेबल होती तेवढी मी केलेली आहे व्हिडिओसाठी. तोपर्यंत ह्यासाठी तुम्ही आता ही एक कंडल्सर आणि ही एक कंडल्सर हे दोन्ही अटॅचमेंट करायचे. हे दोन्ही जोडायचे एकमेकाला. हे दोन्ही एकमेकाला जोडून तुमची जी दुसरी जी वायर तुम्ही जोडणार आहे ती वायर फक्त अटॅचमेंट ह्याला करून टाकायची, जेणेकरून दोन्ही कंडल्सर वायरी एकत्र करून ह्याला अटॅच करून टाकायची. ते अटॅचमेंट झालं. आणि हे जे तुमचं दुसरं जे आहे जी लाल वायर काढलेली आहे त्याला एक वायर जोडून टाकायची. हे झाल्या तुमच्या 2 वायरी. तुमच्या 2 वायरी झाल्या. तुमच्या राहिलेल्या 2 वायरी आहेत ते ह्या राहिलेल्या तुमच्या जी मेन वायर आहे मोटरच्या त्याला जोडून टाकायचं. हे तुमचं 4 पोलचं बटन, 4 वायरी तुमच्या बाहेर काढलेल्या आहेत. ही 4 पोल बटनला जोडू शकता तुम्ही, काही अडचण नाही. हे तुमचं रिव्हर्स, हे तुमचं तयार झालं. आता फक्त ह्याला राहिलं आपलं बटन मध्ये जोडायचं. आता हे तुमच्या जे 2 वायरी आपण हे कंडक्टरच्या 2 वायरी काढली, आणि हे जे मेन जो काढलेली वायर आहे ते आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये, हे रिव्हर्स फॉरवर्ड बटन आहे, हे 4 पोलचं बटन आहे, ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही साईडला जोडायच्या. एका कडाला दोन्ही साईडला जोडून टाकायच्या. जे तुमच्या जे मेन वायर काढलेले आहेत ते आपण झालेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत की आपण हे 4 वायरी कशा जोडायच्या. तर हे आता तुमच्या 2 बाहेर वायर काढलेल्या आहेत हे जे अटॅचमेंट करणार आहेत आपण ह्या बटन मध्ये. ह्या बटन मधून 2 वायरी काढलेल्या आहेत आपण, 4 वायरी काढले. हे जे तुमच्या जो बाहेरच्या जो मेन वायर काढले 2 कंडक्टर आणि हे लाल वायर काढलेले आहे त्यातले आपण जो 4 पोल आहेत ह्याच्यामध्ये कडेला जोडायचे. महत्वाचं ते लक्षात राहू द्या, जेणेकरून परत प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे जोडून टाकायचं आहे. 2 मिनिटात तुम्हाला प्रोसेस मध्ये अशी जोडून टाकायची.
परत मारतून नाट परत फिट करून घ्यायची ह्याला, जेणेकरून अडचण नाही, परत करंट मारायचं टेन्शन नाही. हे मारतून फिट करून घ्यायचं. एकमेकाला कुठेही जॉईन नाही झालं पाहिजे, कारण पार्किंग झालं की परत मोटर जळायचे चान्सेस भरपूर असते. असे 2 वायरे काढलेले आहेत आपण ह्याच्या, अशा कडेला जोडलेले आहेत. जोडून आणि जे राहिलेले तुमचे जे मेन वायरे आहेत, जे मोटरच्या आलेल्या आहेत ते तुम्ही हे राहिलेले जे मेन वायर आहेत आपल्या मोटरच्या वायर आहेत, हे 2 वायरे तुम्ही डायरेक्ट इथं खोटामध्ये, जे 4 खोटाचे राहिलेले 2 खोटामध्ये जोडू शकता. या अशा पद्धतीने जोडू शकता. त्याचे राहिलेल्या ह्या 2 फुटामध्ये आपण ही वायरी जोडणार आहोत. अशा पद्धतीनं आता माझ्याकडे जेवढे अवेलेबल तेवढे वायर मी यूज केलेले आहे, जेणेकरून होता येईल जेवढं तुम्ही 1.5 ते 2 mm किंवा 2.5 mm वायर जरी जोडली तरी चालून जात आहे. जेवढी जाड वायर आहे तेवढे हे म्हणजे सर्व मोटर लोड येणार नाही, व्यवस्थित चालून राहील, जळायचे चान्सेस कमी येते त्याला. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण रिव्हर्स फॉरवर्ड बटन जोडायला आहे. अटॅचमेंट झालेलं आहे, 4 वायरीचं झालेलं आहे. 4 वायरी आपण जोडलेल्या आहेत. तुमची जी मेन वायर येणार आहे, आपण त्याला स्टार्ट करणार आहे, ते मेन स्विच म्हणजे इथून हे मेन स्विच आहे 2. या 2 मेन स्विचला वायर जोडायची आहे आपल्याला. या 2 मेन स्विचला वायर जोडल्यानंतर हे तुमचं जे बाहेर येणार आहे, जेणेकरून तुम्हाला आतून डायरेक्ट जोडायची काही गरज नाही. हे 2 वायरे आपण जोडायचे आणि ह्याला बाहेर कनेक्शन दिलं तरी चालतंय. आपण कारण जास्त आतमध्ये जोडायची काही गरज नाही, कारण करंट मारायची शक्यता असते. त्यामुळे होता वेळेला आपण जेवढी वायर बाहेर काढून बाहेर अटॅचमेंट जॉईन केलं तरी चालून जातं, ह्याचा काही विषय नाही. जेणेकरून मोठ्या मशीनपेक्षा लहान मशीनला सुद्धा रिव्हर्स फॉरवर्ड बटन बसवण्याची गरज आहे, जेणेकरून घास वगैरे अडकायचं प्रमाण हे कमी येतं ह्याला. अशा पद्धतीने हे आपलं झालं बटन जोडून. आता ही मेन वायर आपली बाहेर निघलेली आहे, जोडून झालेलं आहे. आता ही चिकटपट्टी आहे, कारण जेणेकरून करंट बिरंट किंवा सप्लाय कुठे जाऊ नये किंवा पत्र्याला करंट लागू नये, त्यासाठी आपण ही चिकटपट्टी पॅक करून टाकायची. ह्याला चिकटपट्टी पॅक केली, चारी जेवढं आपण जॉईन केलं तेवढं चारीला पॅकिंग करून टाकायचं, ह्याला चिकटपट्टी मारून टाकून द्यायचं, जेणेकरून करंट मारणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची महत्वाची. झालं चारी ह्याला चिकटपट्टी मारून झाली की आपण रिव्हर्स फॉरवर्ड मशीन कशी होते ती बघायची. घरच्या घरी तुम्ही करू शकताय, अगदी सोप्या पद्धतीचं आहे. तरी बोलायची सुद्धा गरज नाही, घरच्या घरी सगळं तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. आणि हे फक्त बटन आपल्या सागर मॉल पंढरपूर मध्ये फक्त उपलब्ध आहे, मार्केटमध्ये कुठेही नाही. फक्त मार्केटमध्ये येतं ते 3 पोलचं येतं, आपल्याकडे फक्त श्री कंपनीचं येतं. आपल्याकडे 4 पोलचं बटन आहे, येऊन तुम्ही कधीही खरेदी करू शकता. हे आपलं 4 वायरी झाले जोडून, चिकटपट्टी लावून झालेलं आहे आपलं सगळं. चिकटपट्टी लावून झाले की चिकटपट्टी लावून झालेलं आहे. नंतर हे तुमचं जे बटन आहे, तुमचं जे टोपण आहे, ते पूर्ण पॅक करून घ्यायचं. पॅक करताना पूर्ण पॅक करून असं पॅक करायचं, त्याला नट लावून टाकायचं. नट लावला, नट लावून त्याचं पॅक करून टाकायचं सगळं. झाला तुमचा रिव्हर्स फॉरवर्ड खटका तयार. ओके. आता आपण बघणार आहोत रिव्हर्स फॉरवर्ड बटन मशीन कशी फिरते, मशीन कशी होते ते बघा. हे इकडे आता हे स्विच आहे, मेन स्विच आहे आपलं. हे आता इकडल्या साईडला केलं, बंद केलं, बंद झालं, ऑटोमॅटिक मध्ये आलं की बंद झालं.
आणि हे कले साईडला केले बटन आपल्या सागर ॲग्रो मॉल मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना कोणा खरेदी करत आहे त्यांना आपल्या सागर ॲग्रो मॉल मध्ये एक वेळ अवश्य भेट द्या. आपला पत्ता आहे टेंभुर्णी रोड, अहिल्यापुला. सरगम चौकात आला की सरगम चौकातून टेंभुर्णी रोडला यायचं. टेंभुर्णी रोड वरून फक्त एक अहिल्या पुलाजवळ जॉन डियर ट्रॅक्टर शोरूम शेजारी आपलं सागर ॲग्रो मॉल भव्य दिव्य असा उभा केलेला आहे. आणि फक्त हे 4 बॉलचं बटन फक्त आपल्या सागर ॲग्रो मॉल मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना कोणा खरेदी करायचं आहे त्यांनी फक्त एक वेळ अवश्य भेट द्या. जरी नवीन तुम्ही या सागर ॲग्रो मॉल युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.